बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठळक आढावा। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे। तत्पूर्वी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 10व्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होऊ शकला नाही। सकाळी 11 वाजता सभागृह पुन्हा सुरू होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला। अवघ्या 1 मिनिटानंतर अध्यक्षस्थानी असलेले पीसी मोहन यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। दुपारी 12 वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं। विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला। खासदारांनी आम्हाला न्याय हवा आहे अशी घोषणाबाजी केली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। गोंधळाच्या दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हात जोडून विरोधी खासदारांना विनंती केली की अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्या, हे आपल्या सर्वांचं नुकसान करत आहे। तुम्ही रोज येऊन गोंधळ घालता, काम होत नाहीये। तत्पूर्वी लोकसभेबाहेर बोलताना राहुल गांधी म्हणाले की माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे खोटे बोलत आहेत किंवा पेंग्विन खोटे बोलत आहेत। त्यांनी सांगितलं की नरवणे खोटे बोलणार नाहीत असा त्यांना विश्वास आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादाबाबत केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठं वादंग निर्माण झालंय। भाषेच्या आधारावर होणारे वाद हा एक स्थानिक आजार असल्याची टिप्पणी भागवतांनी केली होती। या विधानाचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भागवतांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, अशा परखड शब्दात राज ठाकरेंनी भागवतांना सुनावलंय। संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित 2 दिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी भाषेबद्दल अति आग्रही राहणं आणि त्यावरून वाद करणं यावर भाष्य केलं। भाषेच्या मुद्द्यावरून होणारा आंदोलन किंवा संघर्ष हा एखाद्या स्थानिक आजारासारखा असं सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता। त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठली आहे। सरसंघचालकांच्या या भूमिकेवर राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक लांबलचक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केलाय। मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या कार्यक्रमाला जी सर्व मंडळी आली होती ती तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे। तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी ठेवा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सुनावलं। चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी मंगळवारी अनपेक्षित वळण घेतलं। काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अचानक पूर्णविराम मिळाला आणि भाजपचा महापौर निवडून आला। या विजयामागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 नगरसेवकांचा पाठिंबा निर्णायक ठरला। त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला। अवघ्या 1 मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौर पदाची निवडणूक जिंकत पालिकेत सत्ता स्थापन केली। या निकालानंतर आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। पक्ष नेतृत्वाची भूमिका भाजपसोबत न जाण्याची असताना चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतल्याचं समजतं। पक्षश्रेष्ठींना याबाबत पूर्वकल्पना न देता भाजपला पाठिंबा देण्यात आल्यामुळे आता जिल्हाप्रमुख संदीप गिरे आणि 6 नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत खळबळ माजली आहे। महापौर निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे बहुमताचा आकडा 33 वर गेला। एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्याने संपूर्ण समीकरणच बदललं। या 1 मताच्या फरकाने भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण पसरलं। या सगळ्या घडामोडींमध्ये सकाळी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। विरोधी बाकांवर बसावं लागलं तरी चालेल, पण भाजपला मदत करायची नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती। मात्र काही तासांमध्येच चंद्रपूरमध्ये समीकरणं बदलली। देशात संसदेचं कामकाज सुरू असताना आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्यापासून रोखलं जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मलेशियात जाऊन मौजा करत आहेत। देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलण्यापासून राहुल गांधींना रोखणं हा देशद्रोह आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। ते आज माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपची कार्यपद्धती, संसदेतील कोंडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही। काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठक घेतली। डेडलॉक कधी संपणार याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला।
ते म्हणाले, डेडलॉक संपवण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची असते. पंतप्रधान मलेशियात मौजा करतायत, अनवर इब्राहिमला मिठ्या मारतायत. अनवर इब्राहिम कधी काळी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जेफ्री एप्स्टीन प्रमाणेच अडकले होते. त्यांना ज्याप्रमाणे मिठ्या मारताना आमच्या पंतप्रधानांना पाहिलं, अनेकांना धक्का बसला. इथं संसद सुरू आहे आणि पंतप्रधान परदेशात आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर व्याख्यानं देत आहेत. या देशाचं काय होणार, देशाचं भविष्य काय आहे हे कळत नाहीये. संजय राऊत म्हणाले, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तेल खरेदीबाबत भारतीय जनतेला मार्गदर्शन केलंय, त्यामुळे मोदींचे बिंग फुटलेलं आहे. मोदी यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढे गुडघे टेकलेत, ही अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक गोष्ट आहे. अशावेळी लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील आणि त्यांना रोखणं, बोलू न देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल. आज त्या संदर्भातील नोटीस देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न निश्चित झाल्याची आनंद वार्ता समोर आली आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळे हिचा विवाह ठरला आहे. ही माहिती सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात आणि पवार कुटुंबांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रेवती सुळे आता नागपूरची सून होणार असल्याने या विवाहाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योग विश्वातील प्रभावी कुटुंबातील वारसदार असलेल्या सारंग लखानी यांची ओळख केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून ते क्रीडा क्षेत्रातही सक्रिय आहेत. विशेषतः बॅडमिंटनमध्ये त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. रेवती सुळे ही सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या आहे. विजय सुळे हा तिचा भाऊ आहे. रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थेमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षण, शांत स्वभाव आणि सामाजिक जाणीव यामुळे रेवती सुळे यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान तिने प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबत केली आणि आज पहाटेच ते मुंबईत परतले. या सिक्रेट दौऱ्यानं राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दिल्लीत त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री आज पहाटेच मुंबईत दाखल झाले. मात्र काही तासांच्या दौऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडवून दिलाय. आगामी काळात राज्यात मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मित्रपक्षांबाबतची नवी रणनीती ठरवण्यासाठीच हा दौरा झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धावपळीच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सायंकाळी 6:45 वाजता दिल्लीसाठी रवाना होतील. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील असणार आहेत. उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात येत असलं तरी फडणवीसांच्या दौऱ्यानंतर लागलीच होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात हलवण्यात आलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. गेल्या काही तासांमध्ये त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती समोर येते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही फोन करून प्रकृतीची चौकशी केली. देशातील 2 वरिष्ठ नेत्यांनी थेट संपर्क साधल्यामुळे या घटनेला राजकीय वर्तुळातही विशेष महत्त्व प्राप्त झालंय. पवार यांच्या आरोग्याविषयी अनेक स्तरांमधून विचारपूस होत असल्याचं दिसून येत आहे. रुबी रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी पवार यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. सध्या अँटीबायोटिक्स औषधं सुरू असून खबरदारी म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय.
रुग्णालयाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्व तपासण्यांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. रुग्णालय प्रशासनाने कार्यकर्ते आणि हितचिंतकांना आवाहन केलं आहे की रुग्णालयाच्या परिसरात गर्दी करू नये. उपचार प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. पवार यांची प्रकृती सुधारत असली तरी वैद्यकीय पथक सतत निरीक्षण करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करायची की नाही यावरून सुरू असलेल्या वादावर आता लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात नेमलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं आपला सविस्तर अहवाल सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालात केवळ भाषेचाच विचार न करता बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या इयत्तेपासून कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवण्याची अत्यंत महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सादर केलेला मुख्य अहवाल 65 पानांचा असून त्यात 70 पानांचे परिशिष्ट जोडण्यात आलंय. या व्यतिरिक्त समितीनं 25 पानांचा एक पूरक अहवालही दिलाय जो पूर्णपणे AI शिक्षणावर आधारित आहे. चीन आणि फिनलंड सारख्या देशांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पहिलीपासून AI हा विषय थिअरी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपात सुरू करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. समितीनं घेतलेल्या सर्वेक्षणात 90% अधिक नागरिकांनी विद्यार्थ्यांना संगणकीय भाषा शिकवण्यास पाठिंबा दिलाय. आम्ही राज्यभर दौरे करून सर्व घटकांशी चर्चा केली आहे. केवळ भाषाच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानात आमचा विद्यार्थी मागे पडू नये यासाठी AIची शिफारस केली आहे. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे असं उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता, परंतु त्याला शिवसेना, ठाकरे गट, मनसे आणि शिक्षण तज्ज्ञांनी तीव्र विरोध केला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर समितीनं ही शिफारस केली होती, ज्याची अंमलबजावणी विद्यमान सरकारनं सुरू करताच आंदोलनाचे इशारे देण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तेव्हा माघार घेतली होती. मात्र आता निवडणुका पार पडल्या असल्यानं आणि आगामी काळात कोणतीही मोठी निवडणूक नसल्यानं सरकार या अहवालाच्या आधारे हिंदी सक्तीचा निर्णय रेटणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.